मित्र हो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी अंतर्गत खळबळ उडालेली आहे. बऱ्याच काही हालचाली चालू आहेत परदेशात आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्ष म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप आधी झालेले आहेत. त्यातच ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आता या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ना सुमित्रा पवार, त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या एका पत्रामुळं पटेल आणि हे तटकरे प्रचंड अस्वस्थ झाले. अजितदादांच्या पश्चात त्यांच्याच पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्यामुळं तळागाळातले कार्यकर्ते सुद्धा सैरभैर होताना दिसून राहिलेले आहे. बघा, पक्षातले सतत होणारे वाद आणि अंतर्गत कलह यामुळं अनेक आमदार सुद्धा अस्वस्थ झालेले आहेत. भविष्यात आपल्याला राजकीय भवितव्य काय असेल याची चिंता या आमदारांना स्वतः लागली आहे. मतदारसंघामध्ये पक्षांतर्गत वादावादीमुळे आणि जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. आणि असं असतानाच अजितदादा गटाच्या एका मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे. त्याचबरोबर अजितदादांच्या पक्षाच्या 15-20 आमदारांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये येत्या काही काळात मोठी राजकीय समीकरणं बदलण्याचे संकेत सुद्धा आता मिळू लागले आहेत. यातल्या अनेक आमदारांना असं वाटतं की पक्षातले सततचे हे वाद आणि ही फूट यामुळं त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदार नाराज होत आहेत. त्यामुळं आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणात सुद्धा त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदार पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायाचा विचार करीत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन्ही गटामध्ये सलोख्याची शक्यता कमी दिसत आहे. तरी अजित पवार गटातील आमदारांमधील असंतोष स्पष्टपणे वाढत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अंतर्गत संघर्ष आता अधिक गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचं चित्र आहे. अजित पवार गटातील आमदारांच्या मध्ये मोठी चलबिचल सुद्धा सुरू झालेली आहे आणि 15 ते 20 आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या तर बाहेर आलेल्या आहेत. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्यानं थेट विलिनीकरण म्हणजे पक्षाचं एकीकरण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात ही भेट अत्यंत गुप्तपणे झाली आहे असं देखील सांगितलं गेलं आहे. पक्षातील अस्थिरता आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळं अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाकडे वळण्याच्या विचारात असल्याचे संकेत सुद्धा आता मिळालेले आहेत. काही आमदारांनी तर शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. अजितदादांच्या पश्चात त्यांच्याच पक्षाचं नेमकं होणार तरी काय असा प्रश्न अनेकांना पडलेला होता आहे आणि बहुतेक आता त्याचीच उत्तरं मिळू लागलेली आहेत असं दिसतंय. पाहूया.